सध्या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या सगळ्यात मोठ्या विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अगोदर हा निकाल बाहेर आला आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र सुसाट धावल्याचं यावरून प्रथमदर्शनी जाणवलं. मित्रांनो, या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला वहिला शानदार विजय, तोही भाजपवरती आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती. ठाकरेंच्या शिवसेनेने अखेर फडकवला महाराष्ट्रात पहिल्यांदाच भगवा. तर सगळं संपलं असताना शिंदे सेनेला देखील ठाकरेंनी आपली जागा दाखवली. नेमकी काय आहे बातमी मित्रांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया. देशाच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, सध्या उद्धव ठाकरे यांचं राज्य संपूर्ण देशभरामध्ये नसलं तरी देखील संपूर्ण देशातील सगळ्यात मोठी पार्टी म्हणून गणल्या जाणाऱ्या भाजपला मात्र ठाकरेंनी एका दगडात 3 ठिकाणी जखमा करून ठेवल्याची खबरबात आता समोर येते. एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये चाललेला वाद आणि दररोजच्या दररोज येणारे चव्हाट्यावरती वाद, या सर्व घडामोडी समोर असतानाच एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा, त्या पाठोपाठ भाजप नेत्यांचे दिल्ली दौरे आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या जवळ जाऊन भारतीय जनता पार्टी दूर गेल्याचं नेमकं कारण काय हे समजत असतानाच झालेल्या निवडणुकांमध्ये मित्रांनो शिंदे सेनेला मात्र जबर धक्का बसलाय, तो ठाकरेंच्या या विजयाने. शिंदेचा देखील काही ठिकाणी विजय झालाय, मात्र ठाकरेंनी ज्या प्रकारे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय ते आता नाकारता येणार नाही. राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना बाजूला सारून तुम्हाला राजकारण करता येणार नाही, हे देखील पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं समजतंय. मित्रांनो, ही निवडणूक सध्या हिंगोली, त्यानंतर अकोला, अमरावती आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यातील झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्री महासंघाची जी निवडणूक गेली 6 वर्ष अडकली होती, ती निवडणूक अखेर पार पडली आहे. आणि या निवडणुकांमध्ये सध्या सत्ताधारी पक्ष असणारी भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना यांना मात्र त्यांच्या मंत्र्यांचा दारुण पराभव झालाय. त्यांच्याच गावामध्ये आमदार, खासदार आणि मंत्री हे देखील भाजपचे असल्याच्या नंतर सत्ता कशी मिळत नाही, निकाल कसा आपल्या बाजूला लागत नाही, हे भारतीय जनता पार्टीचे नेते वेळोवेळी सांगत होते. मात्र मित्रांनो, आता खबरबात येते की भाजपचा हा दारुण पराभव त्यांच्या खूप मोठ्या अंगलट येऊ शकतोय. दुसरी महत्वाची बाब म्हणजे किती जागावरती विजय. मित्रांनो, या ठिकाणी 27 जागांपैकी जवळजवळ 23 जागी ठाकरेंची आणि महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी आली असून फक्त 4 जागी महायुतीला यश मिळालंय. 3 ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि एका ठिकाणी भाजपा, अशा प्रकारचं यश त्यांना मिळाल्यामुळे 27 पैकी 4 जागा फक्त आणि महाविकास आघाडीला 23 जागांवरती यश आल्यामुळे इथे मात्र जल्लोष चालू होता. आणि आता महाराष्ट्रासह देशभरामध्ये बदलाला सुरुवात झाल्याचं चित्र यावरून प्रथमदर्शनी जाणवतंय. कारण की एकनाथ शिंदेंनी आणि भारतीय जनता पार्टीने सगळे विरोधी पक्ष संपवायचे या हेतूने महाराष्ट्रात संपूर्ण देशात कामा लावलेले नेते लोक आता समोरासमोर येऊन भाजपलाच आता वेगवेगळ्या शिव्या शाप देऊ लागले आहेत. भारतीय जनता पार्टीने महागाई वाढवली, भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात देशात जगणं मुश्किल केलंय, मुलांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगार आहेत, या सगळ्या समस्यांचा पाडा वाचत भारतीय जनता पार्टीला या निवडणुकांमध्ये जबरदस्त धक्का बसल्याची ही बातमी येत आहे. त्यामुळे बीजेपीला आगामी काळामध्ये याच्या खूप मोठ्या यातना शोधाव्या लागतील. या यातनेतून मार्ग काढताना मात्र भाजपच्या नाकी नऊ येईल. कारण की देश आता जागा होतोय, तरुण जागा होतोय, बेरोजगार जागा होतोय. या सगळ्या घडामोडींमुळे भाजपची मात्र संपूर्ण देशभरामध्ये वाताहत होईल का हे आता अवघ्या काही दिवसात समजेल. मात्र सध्या तरी सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात बदलास, देशात देखील बदल होईल. परंतु सध्या ठाकरेंनी आणि महाविकास आघाडींनी अशा प्रकारची आंदोलन, अशा प्रकारच्या निवडणुका खूप मोठ्या सिरियसली घेणं गरजेचं आहे. जेवढ्या सिरियसली निवडणुका घ्याव्या लागतात तेवढ्या या घेत नव्हते. आणि आता मात्र एकत्र येऊन ज्या प्रकारे ही निवडणूक बॅलेट पेपरवरती लढवली गेली, तिथे मात्र ठाकरेंचा हा दमदार शानदार विजय इतरत्र पक्षांना खूप महागात पडू शकतो, ही मात्र नक्की आणि महत्त्वाची बाब आहे.
मित्रांनो, हा विजय ठाकरेंसाठी नवसंजीवनी तर आहेच, परंतु महाविकास आघाडीला पुढे जाण्यासाठी खूप मोठं बूस्टर डोस आहे.